नमस्कार शेतकरी मित्रांनो, अतिवृष्टीनं शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान केलेलं आहे। ते आजच नाही तर जवळपास मे महिन्यापासून हा पाऊस चालू आहे। त्यामध्ये जून असेल, जुलै असेल आणि ऑगस्ट आणि आता चालू आहे सप्टेंबर। तेव्हापासून अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे आणि त्यामध्ये आता परभणी जिल्ह्यासाठी जी काही अतिवृष्टी झाली होती त्याची नुकसान भरपाई म्हणून शासनाने एक शासन निर्णय काढलेला आहे। आता त्यामध्ये जून साठी किती निधी आलेला आहे, जुलै साठी किती आलेला आहे, ऑगस्ट साठी किती आलेला आहे आणि यामध्ये किती शेतकरी पात्र आहेत याची सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओ मधून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत ही माहिती शेअर करा। तर शेतकरी मित्रांनो, जे काही शेतकऱ्यांचं या अतिवृष्टी असेल, नैसर्गिक आपत्ती असेल यामध्ये नुकसान होत असतं, अशा शेतकऱ्यांना पुढील हंगामासाठी ती जे नुकसान झालेले त्या नुकसानीची भरपाई ही पुढील हंगामात वापर करण्यासाठी ही अनुदान देण्यात येत असतं। आता त्यामध्ये जून मध्ये परभणी जिल्ह्यामध्ये जवळपास एका शेतकऱ्याचं नुकसान झालं होतं, त्याचं क्षेत्र होतं 0.40 हेक्टर। या शेतकऱ्याला 0.09 लक्ष एवढा मदत निधी मिळणार आहे। त्यानंतर जुलै 2025 मध्ये परभणी जिल्ह्यातील 87,117 शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं। त्यामध्ये 5,164.22 लक्ष एवढा मदत निधी या शेतकऱ्यांना मिळणार आहे। त्यानंतर ऑगस्ट 2025 मध्ये 1,51,412 शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं। या शेतकऱ्यांना 7,691.07 लक्ष एवढा मदत निधी मिळणार आहे। आणि मित्रांनो, महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा डीबीटी म्हणजे डायरेक्ट शेतकऱ्याच्या खात्यावर हे अनुदान येणार आहे। आता यामध्ये तुमच्या शेतीचा पंचनामा झाला होता का हे सुद्धा महत्त्वाचं आहे, त्यामध्ये तुमची नोंद घेतली होती का हे सुद्धा महत्त्वाचं आहे। त्यामुळे मला एक सांगा की आपली जी काही अतिवृष्टी झाली होती या नुकसानीची नोंद तुमच्या शेतामध्ये तुमच्या जे काही मंडळाधिकारी असतील, तलाठी असतील यांनी घेतली होती का? नक्कीच कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा। धन्यवाद।